श्री दौंड म्हणून नूतन उपविभागीय अधिकारी जॉईन झालेत। ते शेतकरी पुत्र असल्याने ते सुद्धा न्याय देतील अशी अपेक्षा आहे। आम्ही एवढा आठवडा वाट पाहणार आहेत। पुढच्या आठवड्यात आम्ही छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक देऊ। सीताहरण झालं म्हणून रामायण घडलं, वस्त्रहरण झालं म्हणून महाभारत घडलं। आता आमच्या जमिनीचं शासन हरण करतंय, तर आता काय घडल याचा विचार नेते मंडळींनी करायचा आहे। नांदेड जालना समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काल 2 महिने पूर्ण झाले। आज 3रा महिना सुरू झालाय। दरम्यानच्या काळात उपविभागीय अधिकारी शशिकांत अदगल यांनी आम्ही केलेल्या सूचना, राहून गेलेले विषय सगळे मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू केला होता। बऱ्याच लोकांना त्यांनी दिलासाही दिला। आज परत त्यांचा प्रभारी पदभार काढून श्री दौंड म्हणून नूतन उपविभागीय अधिकारी जॉईन झालेत। ते शेतकरी पुत्र असल्याने ते सुद्धा न्याय देतील अशी अपेक्षा आहे। आजच आलेत, 1-2 दिवसात त्यांना सगळी माहिती घेतील। मला त्यांना अशी विनंती करायची की त्यांना एकदा आंदोलनस्थळी येऊन बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या समजून घ्याव्यात आणि त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा। कालपासून अधिवेशन सुरू झालंय। आम्ही अशी अपेक्षा करतो की सर्वपक्षीय आमदार, मंत्री या माध्यमातून एक व्यासपीठ मिळालेलं आहे त्यांना आवाज उठवण्याचा शेतकऱ्यांसाठी। ते आवाज उठवतील आणि न्याय देतील। आम्ही एवढा आठवडा वाट पाहणार आहेत म्हणजे आम्ही काही थांबणार नाहीत। आंदोलनाची तीव्रता वाढत जाणार आहे, परंतु पुढच्या आठवड्यात आम्ही छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक देऊ। कारण की आता इथलं प्रशासन तर काही ऐकायला तयार नाही। त्यामुळे आम्ही तसा मनोमन आम्ही विचार पक्का केलाय। मला ह्या निमित्ताने एवढंच सांगायचं, सीताहरण झालं म्हणून रामायण घडलं, वस्त्रहरण झालं म्हणून महाभारत घडलं। आता आमच्या जमिनीचं शासन हरण करतंय, तर आता काय घडल याचा विचार नेते मंडळींनी करायचा आहे। मध्यंतरी वारीला जाण्याच्या अगोदर संत महंत इथं आले होते। प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी सरकारला इशारा देऊन टाकलेला आहे की आधी पंढरीची वारी, नंतर तुमची बारी। आता काही 1 आठवडा राहिलाय पंढरीच्या वारीला काला व्हायला, नंतर सगळे संत महंत इथे येतील। म्हणजे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे, त्यामुळे त्यांनाही केलेल्या चुकांची दुरुस्त करण्याचा विचार त्यांच्याही मनात आहे। तर मला वाटतं हे सगळं एकत्र होईल, सगळा गोपालकाला होईल। आम्ही आंदोलन करू, ते काहीतरी विचार व्यक्त करतील, ते समाजाला काहीतरी मार्गदर्शन करतील। त्यातून नंतर काहीतरी निर्णय घेण्यापेक्षा शासन प्रशासनानं मोठं मन करून, जसं पश्चिम महाराष्ट्र करता अजितदादा करतात, विदर्भाकरता गडकरी, बावनकुळे आणि आपले मुख्यमंत्री फडणवीस हे करतात। आपापल्या विभागाचा तर विकास केलाच पाहिजे, परंतु राज्याच्या सत्तेवर खुर्चीवर बसलेल्या लोकांनी पूर्ण राज्याचा विचार केला पाहिजे अशी आमची विनंती आहे। आणि मराठवाड्यावर अन्याय होऊ देऊ नका। तुमच्या हातून एक चांगलं काम शेतकऱ्यांना न्याय देण्याचं व्हावं अशी पांडुरंगाच्या चरणी विनंती करतो आणि थांबतो।